मराठी मनोरंजन विश्वातील गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू आहे. छोट्या पडद्यावरच्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. नोव्हेंबर महिन्यात अचानक केळवणाचे फोटो शेअर करून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर वैयक्तिक आयुष्यात रेश्माने 29 नोव्हेंबरला पवनशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला मराठी कला विश्वातील बरेच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. नुकताच अभिनेत्रीने तिच्या लग्नातील इनसाइड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रेश्माचे लग्नाचे काही विधी मराठमोळ्या पद्धतीने पार पडले. अभिनेत्रीचा नवरा साऊथ इंडियन असल्याने लग्न लागताना रेश्मा आणि पवन यांनी साऊथ इंडियन लुक केला होता. जवळच्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत रेश्माचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. रेश्मा आणि पवन यांनी लग्नात एकमेकांसाठी खास उखाणा देखील घेतला होता. रेश्मा म्हणाली, जे स्वप्न पाहिलं होतं ते आज मिळालं. खरं सुख काय असतं ते पवनमुळे कळालं. पवनने आपल्या बायकोसाठी खास इंग्रजीमधून उखाणा घेतला होता. 6+3=9 अँड रेश्मा इज माइन. असा हटके उखाणा घेत पवनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. रेश्मा शिंदेच्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं तर तिचा पती पवन हा जवळपास गेले 7 वर्षांपासून UK मध्ये IT क्षेत्रात काम करतोय. पण अभिनेत्रीला करिअरमुळे बाहेरगावी शिफ्ट होणं शक्य नाहीये. त्यामुळे पवनने सुद्धा भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचं अभिनेत्रीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. या दरम्यान रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने आतापर्यंत लगोरी, नांदा सौख्यवरे, चाहूल या मालिकेमध्ये काम केलंय. यापैकी रंग माझा वेगळा या मालिकेत तिने साकारलेली दीपा हे पात्र खऱ्या अर्थाने घराघरात लोकप्रिय झालं. मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं. तर आता अभिनेत्री घरोघरी मातीच्या चुली या कौटुंबिक मालिकेत जानकी हे पात्र साकारत आहे. तर अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या पतीने घेतलेला उखाणा तुम्हाला आवडला का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.